22 सप्टेंबरची सकाळ म्हणजे एक प्रचंड भयानक वेदना देणारी सकाळ। याच दिवशी स्वयंदेव, खिरखेड, रुमना, सोनशी, वर्दडी, देवखेड या गावांना महापुराचा फटका बसला आणि यामध्ये हजारो शेकडो एकर जमिनीवरती पाणी भरल्या गेलं आणि या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले। फक्त नुकसानच नाही झाले तर यामध्ये शेतकऱ्याचं जे काही वर्षभर केलेली जी काही मेहनत आहे ती मेहनत सुद्धा या ठिकाणी वाया गेलेली आहे। फक्त हे पाणी वाहत नाही, हे पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी हे लोक जमलेले नाहीत तर हे लोक पाहतात, ते लोकांचे कष्ट या ठिकाणाहून वाहून जाताना दिसत आहेत, त्या लोकांची मेहनत या ठिकाणाहून वाहून जाताना दिसत आहे आणि याच कष्टाच्या मेहनतीचा जे काही घाम होता या घामाचा हा पूर आलेला आहे। या पाण्यामध्ये फक्त पाणी वाहत नाही तर शेतकऱ्याचं रक्त वाहत आहे, शेतकऱ्याची स्वप्न वाहत आहे, मुलाबाळांचं शिक्षण वाहत आहे, मुलींच्या लग्नासाठी जे पैसे शेतमालाला विकून येणार होते त्या मुलीचं लग्न सुद्धा या पाण्यामध्ये वाहताना एका शेतकऱ्याला दिसत आहे। प्रचंड वेदना मनामध्ये जगत आहे, प्रत्येक वेदना ही मनाला टोचणारी आहे, बोचणारी आहे।